41 जागा राष्ट्रवादीला, 50च्या वर जागा शिवसेनेला. का 1500 रुपये हप्ता महिना द्यायचा जो शब्द अजितदादांनी दिला होता तो दिवाळीच्या पूर्वी खरं झाला की नाही ताई? 7500 रुपये आपल्या अकाउंट मध्ये आलेत की नाही? आणि आता जानेवारीच्या पहिला हप्ता पण दादांनी टाकला असं मला कळलं. नजर टाकला तर टाकून देतील. आता कार्यकाळ सुरू झालाय, नवीन अर्थमंत्री आहे, अजिबात काळजी करू नका. जे आपले तुम्हाला 1500 रुपये भेटावं म्हणून ज्यांच्या मनात ईर्ष्या आहे, पहाटेचा भोंगा वाजल्यापासून संध्याकाळचा भोंगा वाजण्यापर्यंत त्यांच्या मनात जे ईर्ष्या आहे, तुम्हाला सांगतो दादाचा शब्द आहे, प्रत्येक महिन्याला तुमच्या सन्मानाचा निधी डीबीटी द्वारे थेट तुमच्या अकाउंट मध्ये पडेल. म्हणून आई बहिणींनी आशीर्वाद दिला, शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला. कारण शेतकऱ्यांची वीज बिल माफी, आमच्या अनेक शेतकरी बांधवांचं स्वप्न होतं की दिवसा वीज पुरवठा झाला पाहिजे. लाखोच्या लाखो आवाजच्या सभा बिल येतात, ते बिल थोडं तरी माफ झालं पाहिजे. धडाकेबाज निर्णय दादांनी, देवेंद्रजींनी आणि एकनाथराव साहेबांनी घेतला आणि वीज बिल शून्य आला की नाही. मग अंगणवाडी सेविकेचं मानधन, सरपंचांचं मानधन, त्यानंतर ग्रामसेवकाचं मानधन, कोतवालाचं मानधन, लाडक्या बहिणीचे आशीर्वाद. आणि म्हणून वन साइड महायुती सत्तेमध्ये आली. आता 4.5 वर्ष लोकसभा नाहीये आणि 5 वर्ष विधानसभा नाहीये. आता बारामतीचा विकास रॉकेट कसं असतं, रॉकेट तसा विकासाचा आता गतीचं काम दादांनी सुरू केलंय. दादा महाराष्ट्रात तो नेता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी मालवणमध्ये दुर्घटना झाली, पहिल्या मिनिटाला समोर जाऊन माफी मागितली की ठीक आहे आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. म्हणजे अशा प्रकारे आदरणीय दादांचा लढाऊ कार्यकर्ता आता यापुढं दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण सर्वांनी जोरदार महाराष्ट्राचा एकच सुवादा अजित दादा, अजित दादा, महाराष्ट्राचा एकच सुवादा अजित दादा, अजित दादा.